नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्या भारती पुणे यूट्यूब चॅनेल सेवन प्रकाश वाघ आहे पण यूट्यूब यामध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग क पूर्व परीक्षा 2026 यासाठी 8 विषयांचा सविस्तर अभ्यास, नोट, बहुपर्यायी प्रश्न व उत्तर सेवन प्रकाश वाघ आहे पण यूट्यूब या यूट्यूब साईटवर उपलब्ध आहेत. आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, ज्याद्वारे या सगळ्या 8 विषयांचा अभ्यासक्रम जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. मागच्या आठवड्यापासून आपण 36 जिल्ह्यांची ओळख हा भूगोलाचा अभ्यास सुरू केलेला आहे आणि आज आपण 10वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा भूगोल बघणार आहे. चला तर सुरू करूया कोल्हापूर जिल्ह्याच्या भूगोलाबाबत माहिती जाणण्याची. कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रमुख भौगोलिक विभागाचा भाग आहे? हा सोपा प्रश्न आहे. दख्खनच्या पठारामध्ये येतो तो. बी म्हणजे ब हे याचे योग्य उत्तर आहे. कोल्हापूर जिल्ह्याची सरासर उंची साधारण किती मानली जाते? जेव्हा उंची विचारली जाते ती सपाटीपासून विचारली जाते, तर ती आहे 1800 फूट. म्हणजे कोल्हापूरची समुद्र सपाटीपासूनची उंची 1800 फूट आहे. त्या अगोदर प्रश्न 2 होता, कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? तर कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर सह्याद्रीची रांग आहे आणि त्यालाच पश्चिम घाट म्हणतात. प्रश्नाचा होता, कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम सह्याद्री भागाचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते? आता याचं योग्य उत्तर आहे ब, अधिक पर्जन्य, डोंगराळ भूभाग व वनक्षेत्र. त्यामुळे पश्चिम सह्याद्री घाटाला अतिशय महत्व आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेकडे भूभागाचे स्वरूप कसे बदलते? पूर्वेकडे जर कोल्हापूर जिल्ह्याच्या नकाशात बघितलं तर सपाट आणि सौम्य उताराचा व कोरडा असा भूभाग दिसतो, म्हणून याचं ब हे उत्तर योग्य आहे. प्रश्न 6वा, कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रमुख जलनिचऱ्याचे नियंत्रण कोणती नदी प्रणाली करते? तर हे माहीत असलेलं उत्तर आहे. कृष्णा ही मेन नदी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आणि कोल्हापूरच्या नद्या प्रामुख्याने कृष्णा नदीच्या जलप्रणालीकडे वाहतात. प्रश्न 7वा, सह्याद्रीची जलविभाजक रेषा कोणत्या 2 दिशांच्या जलनिचऱ्यांना वेगळे करते? आता पूर्वेकडील पठारी नद्या व पश्चिमेकडे अरबी समुद्राकडे जाणारे प्रवाह यांना या सह्याद्रीच्या जलविभाजक रेषा विभागित करतात, म्हणून याचं उत्तर आहे ब, पूर्वेकडील पठारी नद्या आणि पश्चिमेकडील अरबी समुद्राकडे जाणारे प्रभाव. आता याचे स्पष्टीकरण जर बघितलं तर सह्याद्रीचा जलविभाजक पूर्वेकडील कृष्णा प्रणाली आणि पश्चिमेकडे अरबी समुद्राकडे जाणाऱ्या प्रवाहांना वेगळा पडतो. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणती नदी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख उत्तर दक्षिण प्रवाहाच्या समूहात आहे? आता उत्तर दक्षिण बाजूला वर्णा ही नदी कोल्हापूरच्या भागातली महत्वाची नदी आहे, लक्षात ठेवा. वर्णा नदी अ हा पर्याय योग्य आहे आणि ती उत्तर भागात आहे. पंचगंगा नदीची निर्मिती कोणत्या 3 प्रमुख प्रवाहांच्या संगमातून होती? पंचगंगा नदी ही कासारी, कुंभी, तुळशी व भोगावती या प्रवाहातून एकत्र होऊन निर्माण होते, म्हणून अ हे याचे योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा, पंचगंगा ही कासारी, कुंभी, तुळशी व भोगावती यांच्या प्रभावातून होते. प्रश्न 10वा, पंचगंगा नदीच्या निर्मितीशी संबंधित प्रयाग कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे? 9व्याच प्रश्नात बघितलं 4 प्रवाहांचा समूह आहे, म्हणून अ 4 प्रमुख प्रवाहाच्या संगमासाठी हे प्रयाग प्रसिद्ध आहे. प्रयाग येथे कासारी, कुंभी, तुळशी व भोगावती यांच्या संगमातून पंचगंगा नदीचा मुख्य प्रवाह सुरू होतो. पंचगंगा नदी पुढे कोणत्या नदीला मिळते? याचंही उत्तर आपल्याला माहित आहे, ती कृष्णेला मिळते.
वर्णा नदी कोणत्या मोठ्या नदीला मिळते? वर्णा नदी पुढे जाऊन परत कृष्णाला मिळते. प्रश्न 13. वर्णा नदीचा सर्वसाधारण प्रवाह कोणत्या दिशेने? हा वायव्येकडून आग्नेयेकडे आहे हे आपल्याला माहित आहे. प्रश्न 14. पंचगंगा नदीचा सर्वसाधारण प्रवाह कोणत्या दिशेने आहे? पंचगंगा नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते म्हणून हे याचे योग्य उत्तर आहे. दूधगंगा नदीचा प्रमुख प्रवाह कोणत्या दिशेने जाता? आता दूधगंगा नदी पश्चिमेकडून दक्षिणेकडे वाहते म्हणजे हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 16. दूधगंगेची प्रमुख उपनदी कोणती? वेदगंगा ही गंगेची प्रमुख उपनदी आहे म्हणून हा वेदगंगा हा योग्य पर्याय. हिरण्यकेशी नदी शेवटी कोणत्या नदी प्रणालीत समावित होते? याचंही उत्तर पहिलंच आहे. घटप्रभा किंवा घाटप्रभा कृष्णा या प्रणालीत ती समाविष्ट होते कारण गोदावरी, तापी, नर्मदा यांचा काही संबंध नाही. प्रश्न 18. कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागाला प्रमुख जलप्रवाहामध्ये कोणती नदी मास्टर स्ट्रीम म्हणून कार्य करते? हे सोपं उत्तर आहे. याचं उत्तर आहे कृष्णा नदी. कोल्हापूर नद्यांच्या जलनिचऱ्यावर नियंत्रण ठेवणारी मुख्य नदी किंवा मास्टर स्ट्रीम कंट्रोल आहे. प्रश्न 19. खालीलपैकी कोणता समूह पंचगंगा नदीच्या प्रमुख उपनद्यांचा आहे? आता पंचगंगा आपण बघितले तसे 4 नद्या ज्या आहे कासारी, कुंभी, तुळशी व भोगावती या नद्यांचा समूह आहे. प्रश्न 20. कोल्हापूर जिल्ह्यातील नदी खोऱ्यांमध्ये मालई म्हणून ओळखले जाणारे क्षेत्र कशाशी संबंधित आहे? मलाई किंवा मालई हे क्षेत्र नदीकाठची सुपीक गाळाची जमीन, पायरी आणि पूर मैदाने याच्याशी संबंधित आहे म्हणजे हा योग्य पर्याय आहे. कोल्हापूरच्या लहान नदी खोऱ्यांमध्ये बंधारे बांधण्यास कोणता भौगोलिक घटक मदत करतो? तर याचं उत्तर आहे लहान खोऱ्या व अनुकूल नदी पात्र. यामुळे तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक बंधारे दिसतील. प्रश्न 22. कोल्हापूर जिल्ह्याच्या भूगर्भ रचनेत सर्वाधिक व्यापक खडक कोणता? सर्व महाराष्ट्राला जे ऍप्लिकेबल आहे तेच आहे डेक्कन ट्रॅप किंवा बेसाल्ट. प्रश्न 23. कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम डोंगराळ भागातील अनेक पठार शिखरांवर कोणत्या मृदेचे आवरण आढळते? आता पश्चिमेच्या डोंगराळ प्रदेशामध्ये लॅटेराइट टाईपची मृदा आढळते. प्रश्न 24. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात जुने खडक कोणत्या समूहाशी संबंधित आहे? याचंही उत्तर आपल्याला माहित आहे. हे धारवाड समूहाशी संबंधित आहे. अनेक वेळा आलेला प्रश्न. आजरा परिसरात कोणत्या प्रकारचे प्राचीन खडक आढळतात? त्यांना फायलाइट्स आणि अँफिबोलाइट्स असे म्हणतात म्हणून हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 26. कोल्हापूरच्या पश्चिम भागातील लालसर मृदेचे प्रमुख भूगर्भीय मूळ कोणते? याचे भूगर्भीय मूळ म्हणजे लॅटराइट सॉइल. पश्चिमेकडील अतिवृष्टीच्या डोंगराळ भागात लॅटेराइट सॉइलमुळे लालसर मृदा निर्माण झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मृदा साधारणतः किती प्रमुख भौगोलिक पट्ट्यात विभागता येते? तर कोल्हापूर जिल्ह्यातील 3 प्रमुख प्रकार आहे. पश्चिमेकडे लॅटेराइट, मध्यामध्ये तपकिरी नचऱ्याची मृदा आणि पूर्वेकडे मध्यम काळी मृदा असे 3 प्रकार आहे म्हणून 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 28. पश्चिम कोल्हापूरची मृदा कोणत्या नावाने ओळखली जाते? पश्चिम कोल्हापूरची मृदा तांबडी किंवा लॅटेराइट मृदा म्हणून ओळखली जाते. मध्य कोल्हापूरच्या तपकिरी मृदेचे एक महत्वाचे वैशिष्ट्य कोणते? चांगला निचरा होणे हे तपकिरी मृदेचे वैशिष्ट्य आहे आणि ते मध्य कोल्हापूरलाही लागू होते म्हणून हा योग्य पर्याय आहे.
प्रश्न 30, पूर्व कोल्हापूरमध्ये कोणती मृदा अधिक आढळते? आता पूर्व कोल्हापूरमध्ये मध्यम व खोल काळी मृदा आढळते, तर पूर्वेकडे कोरड्या पट्ट्यात मध्यम व खोल काळी मृदा आढळते. प्रश्न 31, मध्यम व खोल काळी मृदा कोणत्या तालुक्यांमध्ये विशेष आढळते? तर शिरोळे, हातकंगले, करवीर, कागल, गडहिंग्लज या तालुक्यांमध्ये मध्यम व खोल काळी मृदा आढळते. प्रश्न 32, काळी मृदा कोणत्या पिकासाठी विशेष उपयुक्त आहे? हे माहित आहे. ज्वारी आणि कापूस हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 33, कोल्हापूरच्या सिंचित काळ्या मृदेत कोणते पीक चांगलं येतं? सिंचन आहे म्हणून ऊस. ऊस हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 34, कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पर्जन्याचे प्रमाण कसे आहे? तर आता कोल्हापूरच्या पश्चिम भागामध्ये पूर्व भागापेक्षा खूप जास्त पाऊस पडतो. सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर ओरोग्राफिक फिनॉमिनामुळे पाऊस खूप असतो आणि तो पूर्व भागापेक्षा खूप जास्त असतो, म्हणून पूर्व भागापेक्षा खूप जास्त हा योग्य पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 35, सह्याद्रीमुळे कोल्हापूरच्या पश्चिम भागात जास्त पाऊस पडण्याचे कारण कोणते? हे आपल्याला माहित आहे. ओरोग्राफिक इफेक्ट किंवा पर्वतीय पर्जन्य, म्हणजे नैऋत्य मोसमी ढग अडवले जातात आणि डोंगरांमुळे ओरोग्राफिक किंवा पर्वतीय पाऊस पडतो. कोल्हापूर जिल्ह्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना पर्जन्याचा कल कसा बदलतो? हे आपण बघितलेलं आहे. तो कमी होत जातो, म्हणून हे योग्य उत्तर आहे. कोल्हापूरच्या पश्चिम हिल बेल्ट मध्ये सुमारे कोणत्या पातळीपर्यंत असल्याचे जुन्या गॅजेटियर मध्ये नमूद आहे? म्हणजे किती पाऊस जुन्या गॅजेटियर प्रमाणे नमूद झालेला आहे, तो सुमारे 200 इंच पाऊस इतका जास्त नमूद झालेला आहे, म्हणून सुमारे 200 इंच हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 38, कोल्हापूर जिल्ह्यातील हवामानातील पश्चिम पूर्व फरकाचे प्रमुख कार्य कोणते? हा फरक सह्याद्री व पर्जन्य छायेचा प्रभाव यामुळे निर्माण होतो, म्हणून याचे उत्तर आहे प्रश्न 39, कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागात नैसर्गिक वनस्पती कोणत्या प्रकारची असते? तर ही आर्द्र मान्सूनी वनस्पती असते, म्हणून हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 40, कोल्हापूरच्या दाट वनस्पतीत खालीलपैकी कोणते वृक्ष आढळतात? तर आपल्या कोल्हापूर भागामध्ये हिरडा, ऐन, नाना व साग हे 4 प्रकारचे प्रमुख वृक्ष दाट वनस्पतीमध्ये आढळतात. प्रश्न 41, मध्य डोंगराळ भागातील नैसर्गिक वनस्पतीचे स्वरूप कसे आहे? सोपा आहे. बाद होतोय, म्हणून झुडपी, लहान साग व बांबू यांचे मिश्रण. 41 चे उत्तर हे योग्य आहे. पूर्वेकडील कोरड्या भागात कोणती वनस्पती जास्त आढळते? तर गवताळ व काटेरी झुडपे वनस्पती, म्हणून हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न 43, कोल्हापूरच्या वनक्षेत्रात मानवी हस्तक्षेपामुळे कोणता बदल झालेला आहे? तर यामुळे मान्सून वनस्पती कमी होऊन गवताळ क्षेत्र वाढलेले आहे. प्रश्न 44, कोल्हापूर जिल्ह्यातील मावळ क्षेत्र कोणत्या भौगोलिक भागाशी संबंधित आहे? आता कोल्हापूर जिल्ह्यातील मावळ जे क्षेत्र आहे, तर पश्चिम सह्याद्रीकडील अधिक पाऊस जिथं पडतो त्याला मावळ म्हटले जाते. कोल्हापूरच्या भौगोलिक विभागांतील ट्रान्झिशन झोन म्हणजे काय? हा सोपं आहे. ड लागू नाही, त्यामुळे पश्चिमेकडील मावळ जिथं पाऊस जास्त पडतो व पूर्व जिथं पर्जन्याचे प्रमाण कमी होत जाते, यांच्यातील संक्रमणाच्या पट्ट्याला ट्रान्झिशन झोन म्हणतात, म्हणजे हे योग्य उत्तर आहे.
कोल्हापूरच्या देश पट्ट्यात कोणती मृदा विशेषतः जास्त आढळते? आता देश पट्टा म्हटला म्हणजे खोल काळी मृदा. प्रश्न 47. कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसाला सर्वाधिक महत्वाचे रोप पीक का मानले जाते? कारण आहे सिंचन जास्त आहे आणि योग्य मृदा असल्यामुळे आणि चांगल्या हवामानामुळे ऊसाची खूप मोठ्या प्रमाणात लागवड होते व तेवढे साखर कारखाने आहेत, म्हणून याला महत्वाचे रोप पीक मानले गेलेले आहे. हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 48. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख अन्नधान्य पिकांमध्ये कोणते पीक आहे? तर यामध्ये भात हे एक पीक जास्त पर्जन्य भागाच्या मावळ भागात घेतले जाते. पश्चिम कोल्हापुरामध्ये भात लागवडीस कोणता घटक अनुकूल आहे? पाणी. मुबलक पर्जन्य व पाण्याची उपलब्धता हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 50. कोल्हापूरमध्ये ऊसासाठी सिंचन सुविधांचा विस्तार कोणत्या साधनामुळे झाले? तर याचं उत्तर आहे खूप बंधारे आहे कोल्हापूरमध्ये आणि सहकारी उपसा सिंचन संस्था आहे, म्हणून याचे उत्तर आहे बंधारे व सहकारी उपसा सिंचन संस्था. प्रश्न 51. कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसावर आधारित प्रसिद्ध कृषी उद्योग कोणता? साखर उद्योग ऑफकोर्स. प्रश्न 52. कोल्हापूरचा गूळ कशासाठी प्रसिद्ध आहे? ऊसापासून तयार होणाऱ्या गुणवत्तापूर्ण गुळासाठी कोल्हापूरचा गूळ प्रसिद्ध आहे. कोल्हापूरच्या पश्चिम भागात ऊसाची लागवड प्रामुख्याने कोणत्या पिकाशी फेरपालट करून केली जाते? पाऊस जास्त, त्यामुळे भात हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 54. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख तेलबियांच्या पिकांमध्ये कोणते पीक आहे? तर याचं उत्तर आहे भुईमुग हे पीक आहे. प्रश्न 55. खालीलपैकी कोणता कोल्हापूर मधील मसाला व्यावसायिक पीक आहे? तुम्हाला मिरची माहीतच आहे, कोल्हापूरची लवंगी मिरची. हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 56. कोल्हापूरच्या पूर्व भागातील कोरडवाहू शेतीत कोणते पीक येते? ज्वारी हे त्याचे उत्तर आहे, म्हणून ज्वारी हा योग्य पर्याय आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नदी खोऱ्यांमध्ये ऊसाची लागवड का वाढली आहे? तर जलसिंचनाची उपलब्धता यामुळे ती वाढलेली आहे. नद्यावरील बंधारे भरणे, उपसा जलसिंचन योजना यामुळे ऊसाची लागवड खूप प्रमाणात होते. राधानगरी धरण कोणत्या नदीशी संबंधित आहे? राधानगरी धरण हे भोगावती नदीशी संबंधित आहे आणि ती कोल्हापूरच्या सिंचन व जलविद्युत विकासात महत्वाचे आहे. प्रश्न 59. राधानगरी धरण कोणत्या तालुक्यात आहे? राधानगरी धरण हे राधानगरी तालुक्यातच आहे. धरणाचं नावच तालुक्यावरून दिलं गेलेलं आहे. प्रश्न 60. राधानगरी जलविद्युत प्रकल्पाचा प्रमुख भौगोलिक फायदा कोणता? तर त्याचं उत्तर सिंचनासाठी पाणी मिळतं व जलविद्युत निर्मिती होते, म्हणून हे योग्य उत्तर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पाच्या समूहात कोणते 4 प्रकल्प नमूद केले आहे? राधानगरी, तुळशी, दूधगंगा, तिलारी, बरोबर आहे. कोयना, उजनी, जायकवाडी नाही, भंडारदरा, मुळशी नाही, विष्णुपुरी, माजरा नाही, म्हणून राधानगरी, तुळशी, दूधगंगा आणि तिलारी हे योग्य उत्तर आहे. तुळशी नदी प्रकल्पाचा संबंध कोणत्या जिल्ह्याशी प्रमुख आहे? तुळशी नदीचा संबंध कोल्हापूर जिल्ह्याशी प्रमुख आहे. तुळशी नदी व तिचा जलसंपदा प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाचा सिंचन साधनामध्ये आहे. तुळशी नदी. दूधगंगा प्रकल्पाचा प्रमुख उपयोग कोणता आहे? दूधगंगा प्रकल्प सिंचन आणि जलसंपदा व्यवस्थापनासाठी वापरला जातो. प्रश्न 64. कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांना मान्सून मध्ये कोणता पूरप्रवाह नमुना आढळतो? तर हा मान्सूनी पूरप्रवाह असतो. हे त्याचे योग्य उत्तर आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नदीकाठच्या सुपीक पूर मैदानाचा कृषी उपयोग कोणत्या पिकासाठी विशेष झाला? भात आणि ऊस हे योग्य उत्तर आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्री जलविभाजक प्रदेश साधारणतः किती रुंद पट्टा असल्याचे गॅजेटियर मध्ये वर्णिलेले आहे? तर हा पट्टा जवळजवळ 10 ते 15 मैल रुंद एवढा आहे. प्रश्न 67. सह्याद्रीच्या पश्चिम कड्यावरून वाहणारे लहान प्रवाह शेवटी कोणत्या दिशेने जातात? आता सह्याद्रीच्या वरून निघणारे सर्वच प्रवाह पश्चिम वाहिनी असल्याने अरबी समुद्राकडे जातात. प्रश्न 68. कोल्हापूरच्या सह्याद्री कड्यांचे अपरदन कोणत्या प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणामुळे झालेले आहे? हे पाण्याच्या अपरदनामुळे झालेले आहे, म्हणून हे पाण्याच्या अपरदनामुळे हे योग्य उत्तर आहे. कोल्हापूरच्या लाव्हा भू आकाराचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते आहे? हेही सोपं आहे. सपाट माथे असतात, तीव्र कडे आणि पायऱ्यासारखी रचना असते, म्हणून याचे उत्तर आहे अ. प्रश्न 70. खालीलपैकी कोणती पर्वतरांग कोल्हापूरच्या अंतर्गत भू आकारात आढळते? तर हे आपल्याला माहितच आहे, पन्हाळगड विशाळगड ही रांग कोल्हापूरच्या अंतर्गत भू आकारात आढळते. प्रश्न 71. फोंडा सांगाव रांगेचा प्रमुख कल कोणता आहे? तर फोंडा सांगाव रांगेचा कल सह्याद्रीकडून ईशान्येकडे आहे, म्हणजे हे उत्तर योग्य आहे. कोल्हापूरच्या दक्षिणेकडील प्रमुख डोंगर रांगामध्ये कोणत्या 2 रांगांचा समावेश होतो? तर कोल्हापूरच्या दक्षिणेला कागल व भुदरगड, दक्षिणेला कागल व भुदरगड, म्हणून हे याचे योग्य उत्तर आहे. गडहिंग्लज परिसरात भू आकाराचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते? आपल्याला माहित आहे, लहान डोंगर रांगा व लहान दऱ्या. हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 74. कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तर सीमेजवळील प्रमुख नदी कोणती? आता कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तर सीमेजवळ वर्णा नदी हे आपण बघितलं आहे. वर्णा नदीचा काही भाग कोल्हापूर व दक्षिण सातारा यांच्यामधील सीमा दर्शवतो, म्हणजे उत्तरेकडील प्रमुख नदी आहे वर्णा. प्रश्न 75. कोल्हापूरच्या पूर्व ईशान्य भागातील सीमेशी कोणत्या नदीचा संबंध आहे? तर ती आहे कृष्णा नदी. प्रश्न 76. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता जिल्हा आहे? कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम जिल्ह्यास रत्नागिरी जिल्हा आहे. प्रश्न 77. कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे? सातारा असावा. सातारा हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 78. कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणत्या राज्याचा सीमा भाग आहे? दक्षिणेकडे, कोल्हापूरच्या दक्षिणेकडे कर्नाटक राज्याचा सीमा भाग आहे, आणि सीमा प्रश्न माहित असल्यामुळे हे उत्तर कर्नाटक लगेच यायला पाहिजे. प्रश्न 79. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण किती तालुके असल्याचे नमूद केले गेलेले? तर कोल्हापूर जिल्ह्यात 12 तालुके असल्याचे नमूद केले गेले आहे. प्रश्न 80. खालीलपैकी कोणता कोल्हापूर तालुक्यातील तालुका आहे? गगनबावडा, साक्री, शिरपूर, मालेगाव. तर साक्री, शिरपूर, मालेगाव हे धुळा आणि त्या साईडचे, त्यामुळे गगनबावडा हे याचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता कोल्हापूर तालुक्यातील तालुका नाही? चंदगड, कागल, पन्हाळा आहे. शिरपूर धुळ्याकडे येतो, म्हणून शिरपूर हे योग्य उत्तर आहे. शिरपूर हा धुळे जिल्ह्यातील आहे. पुढचा प्रश्न 82. कोल्हापूर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणता तालुका पश्चिमेकडील अतिपर्जन्य डोंगराळ भागाशी अधिक संबंधित आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावड्यात सगळ्यात जास्त पाऊस पडतो, कारण तो सह्याद्रीच्या पर्जन्य प्रधान पश्चिम भागात आहे. गगनबावडा लक्षात ठेवा. प्रश्न 83. शिरोळ व हातकंगणेमधील तालुके कोणत्या भौगोलिक वैशिष्ट्याशी अधिक संबंधित आहेत? शिरोळ आणि हातकंगणेमध्ये पूर्वीकडील सपाट व काळ्या मृदेचा कृषी प्रदेश आहे, म्हणजे हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 84. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख नगदी पिकाचे योग्य उत्तर कोणते? तर ऊस हे नगदी पीक आहे, म्हणून हा पर्याय योग्य आहे. कोल्हापूरच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागात
कोणते पीक तुलनेने महत्वाचे आहे? तर याचं उत्तर सरळ आहे, भात होतो. अ भात हे बरोबर उत्तर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्वेकडील कोरड्या प्रदेशात खालीलपैकी कोणती पिके आढळतात? तुम्ही जर कोल्हापूरचा पूर्वेकडचा भाग बघितला तर ज्वारी, तंबाखू, मिरची आणि ऊस हे 4 तुम्हाला प्रमुख मिळतात, म्हणून हा योग्य पर्याय आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भाताच्या लागवडीसाठी पश्चिम भागातील कोणता भू आकार अनुकूल आहे? तर दऱ्या व पायऱ्यासारखे जे टेरेसेस आहे, याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 88. कोल्हापूरच्या कृषी भूगोलात नदीकाठची गाळाची जमीन विशेषतः कोणत्या कारणासाठी महत्वाची आहे? तर नदीकाठची जमीन सुपीकता आणि सिंचनाची सुलभता यासाठी उपयुक्त आहे, म्हणून हे याचे योग्य उत्तर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भौगोलिक विविधतेचे त्रिकूट कोणते? पश्चिम सह्याद्री, मध्य संक्रमण, नंतर पूर्व देश. हे योग्य वाटतं. किनारपट्टी, डेल्टा वाळवंट नाही, हिमालय तराई नाही, सातपुडा म्हणून पश्चिम सह्याद्री, मध्य संदर्भ आणि कोल्हापूरचा पूर्व साईड म्हणून हा पर्याय योग्य आहे. प्रश्न 90. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पश्चिम कोल्हापूरमध्ये पाऊस जास्त, 2 पूर्वेकडे काळी मृदा वाढते, सह्याद्री जल विभाग आहे. आता यामध्ये 1, 2, 3 हे तिन्ही विधान क हे योग्य पर्याय आहे. म्हणजेच पश्चिम कोल्हापूरमध्ये पाऊस जास्त पडतो, पूर्वेकडे काळी मृदा वाढते आणि सह्याद्री जल विभाग आहे. हे तिन्ही विधान योग्य आहे, म्हणून क हा पर्याय योग्य आहे. प्रश्न 91. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पंचगंगा कृष्णेला मिळते, वरणा कृष्णेला मिळते, हिरण्यकेश गोदावरीला मिळते, दूधगंगा कृष्णा प्रणालीशी संबंधित आहे. तर यातलं क हिरण्यकेशी गोदावरीला मिळते हे चुकीचं आहे, कारण हिरण्यकेशी ही प्रभेमार्फत कृष्णा नदीलाच मिळते. त्यामुळे क हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 92. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? राधानगरी भोगावती, पंचगंगा कृष्णा, वर्णा कृष्णा, वेदगंगा तापी. यातलं ड वेदगंगा तापी हे बरोबर उत्तर आहे, कारण ही वेदगंगा ही दूधगंगेची उपनदी आहे व ती कृष्णा प्रणालीशी संबंधित आहे. तापीचा त्याशी काही संबंध नाही, म्हणून ड वेदगंगा तापी ही जोडी चुकीची आहे. खालीलपैकी कोणता संच कोल्हापूरच्या प्रमुख मृदा पट्ट्यांचे योग्य वर्णन करतो? पश्चिमेला लॅटेराइट, मध्याला तपकिरी, पूर्वेला काळी. ब क ड बरोबर नाही, म्हणून हा पर्याय योग्य आहे. पश्चिमेला लॅटेराइट, मध्य तपकिरी, पूर्व काळी. प्रश्न 94. कोल्हापूर जिल्ह्यातील जलसंपदा शेतीच्या दृष्टीने कोणता बदल घडवते? तर अयोग्य उत्तर आहे, नदी खोऱ्यात सिंचन व ऊस प्रधान शेती वाढवते, म्हणून 94चं उत्तर आहे प्रश्न 95. कोल्हापूरच्या नदी खोऱ्याची भौगोलिक दिशा समजून घेण्यासाठी कोणता क्रम योग्य आहे? ब बरोबर नाही, क बरोबर नाही, ड नाही. तर वर्णा दक्षिण, आग्नेय, पंचगंगा पूर्व, दक्षिणेकडीलच्या ईशान्य हा बरोबर क्रम आहे. प्रश्न 96. कोल्हापूर जिल्ह्यातील ट्रॅप भू आकाराचा संबंध कोणत्या खडकांशी थराशी आहे? हे उत्तर आपल्याला माहित आहे. आडवा बेसाल्टच्या लावा प्रवाहाशी, म्हणजे बेसाल्ट हा शेवटी येतोच, म्हणून हे योग्य उत्तर आहे. कोल्हापूरच्या पश्चिम भागातील वनसंपदेचा कृषी भूगोलाशी संबंध कोणता? तर पश्चिम भागात उंच डोंगर, जास्त पावसामुळे शेतीपेक्षा वन क्षेत्राचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 98. कोल्हापूरच्या पूर्व भागात पर्जन्य कमी असल्यामुळे कोणता कृषी प्रकार अधिक महत्वाचा ठरतो? कोरडवाहू शेती आणि सिंचन जिथं आहे तिथं बागायती शेती, म्हणून अयोग्य पर्याय आहे. प्रश्न 99. कोल्हापूर जिल्ह्याच्या भौगोलिक अभ्यासात नदी खोरे हा घटक महत्वाचा का आहे?
त्याचं उत्तर अ आहे, कारण मृदा, पाणी, राहणारी वस्ती आणि शेती याचे वितरण नदी खोऱ्यांशी जोडलेले आहे, म्हणून याचे अ हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 100. कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमा भागांचा योग्य संबंध कोणता? तर उत्तर सातारा, पश्चिम रत्नागिरी, दक्षिण पूर्व कर्नाटक व पूर्वेकडे कृष्णा परिसर, नंतर उत्तर नाशिक, उत्तर नंदुरबार. हा बरोबर आहे. उत्तरेला सातारा, पश्चिमेला रत्नागिरी, दक्षिण पूर्वेला कर्नाटक व पूर्वेकडे कृष्णा परिसर, म्हणून याचे 100 चे अ हे उत्तर बरोबर उत्तर आहे.